वाशिम जिल्ह्यात मान्सूनला होत असलेल्या विलंबानामुळे पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे। वाढत्या तापमानामुळे अनेक विहिरी, बोरवेल आणि लहान जलस्रोतांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून अनेक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पाणी टंचाई निवारण उपाययोजना सुरू केल्या आहेत। वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पाणी टंचाईची तीव्रता वाढत आहे। मागील 2 महिन्यांपासून वाढलेल्या तापमानाचा परिणाम जिल्ह्यातील जलस्रोतांवर दिसून येत आहे। अनेक विहिरी, बोरवेल आणि लहान पाणी स्त्रोतांची पाणी पातळी घटली असून काही ठिकाणी जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत। यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे। या परिस्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई निवारणासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत। सध्या जिल्ह्यातील 260 गावांमध्ये तब्बल 255 पाणी टंचाई निवारण उपाययोजना राबविण्यात येत आहेत। पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता 125 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। तसेच 4 गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे। वाशिम तालुक्यातील जांभरुण आणि परांडे परिसरातील शेतकऱ्यांच्या 2 विहिरी देखील प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत। मात्र मान्सून आणखी लांबल्यास खरीप हंगामातील पिकांकरिता सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे। मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत चालली आहे। प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्या तरी पावसाला आणखी विलंब झाल्यास पिण्याच्या पाण्यासोबतच खरीप हंगामालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे।